मुंबईच्या सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर हवामानात मोठे बदल होत असून मान्सूनची चाहूल लागली आणि आता समुद्रामध्ये जे काही वाऱ्याचे जे बदल आहेत ते बदल आपण आता होताना पाहतोय। मी आहे मालवण येथील तोंडवळी समुद्रकिनारा जो आहे, हे जे मी तुम्हाला दृश्य दाखवतोय ते मालवण तोंडवळी इथला हा समुद्रकिनारा आहे। आणि या समुद्रकिनाऱ्याला बघा, आपण ही समोरचे दृश्य बघतोय, ही जी वाळू आहे ती एका साईडने उंच दिसते, एका साईडने अशी वरती आलेली पाहायला मिळते। की नेमकं काय प्रकार आहे? आता खरं तर इथल्या मच्छीमारांचं देखील असं म्हणणं आहे की वाऱ्यामुळे हे सगळं असं होतं, पण त्याचा नेमका काय धोका आहे का समुद्रकिनाऱ्यावर? काही इथले मच्छीमार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। बघा, इथली ही जी वाळू जी आहे ती उंच सकल झालेली दिसते, तर नेमका काय प्रकार आहे? हा प्रकार निसर्गाचे जे कालचक्र असतं त्याप्रमाणे समुद्राचं अधिक हे असतं, समुद्राची ती भरती ओटी असते किंवा जो समुद्राकडे वाहणारा उत्तरेच्या दिशेने जो वारा असतो तो आपल्या मालवणी भाषेत त्याला फाडी म्हणतात, उपरच्या वाऱ्याची फाडी म्हणतात। त्याप्रमाणे तो वाऱ्याचा वेग जसा वाढेल त्याप्रमाणे ती जमिनीची घळ होते। पण जशी ती फाडी ही जवळजवळ 3 ते 4 ते 5 दिवसाची किंवा जास्तीत जास्त आठवड्याभराची फाडी असतात। त्यानंतर परत तो वारा बदलून दक्षिणेकडनं सुरू होतो, त्यावेळी ती घळ असते समुद्राची झाडे ती पूर्ववत होते। हे निसर्गाचे एक कालचक्र आहे की याप्रमाणे धूप होणे आणि भरणे यामुळे कुठल्याही समुद्रकिनारच्या किनारपट्टीला धोका उत्पन्न होत नाही किंवा त्याचा समुद्राचा भाग कुठला वाहून जात नाही। तर ती वाळू फक्त एकतर समुद्राच्या बाजूला वाऱ्यामुळे त्या वरच्या बाजूला निघून जाते आणि परत ती समुद्राच्या आत समुद्र खेचतो। परत ती 3-4 दिवसांनी परत ती वाळू होती तशी निर्माण होते आणि परत तो सरळ पट्टा तयार होतो। निसर्गाचे एक कालचक्र निर्माण झालेले आहे। हे पूर्वपारित ज्या आपल्या मालवणी भाषेत उपरची फाडी म्हणतात, हे फाडी पूर्वी 3-4 वेळा व्हायची। एक तर महाशिवरात्रीचं फाडं, त्याच्यानंतर संक्रांतीचं फाडं, त्याच्यानंतर होळीला एक फाडं असतं। अशा 3-4 फाडी या ठिकाणी लागतात आणि त्यामुळे ते कालचक्र आहे। त्यामुळे कुठल्याही समुद्र किनाऱ्याला धोका नसतो आणि कुठलाही मच्छीमार किंवा पर्यटन याला कुठलाही धोका नसतो। हे निसर्गाचे एक कालचक्र आहे। बघा, मालवणमध्ये देखील समुद्रकिनाऱ्यावर तारली जो मासा आहे तो एका थव्याने उडताना पाहिलं, त्याचे नेमके बदल काय सांगाल? त्याचं नेमकं म्हणजे या तोंडवळी तहसीलच्या किनारपट्टी या भागात मासा मुबलक आहे। आणि आता काय झालं आहे की जे LED किंवा पर्सिनेटने जास्त जो थव्याचा मासा असतो तो पकडण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ती मासे जी असते ती किनारी धाव घेते। कारण त्यांना जो हे असतो ना, एक संरक्षक असतो त्या ठिकाणी मिळत नाही। कारण मोठे LED पर्सिनेट याप्रमाणे मासेमारी करताना किंवा यांत्रिकरण वाढल्यामुळे त्याचा हा दुष्परिणाम आहे। आणि दुसरी गोष्ट, समुद्रकिनारच्या त्या लाईट आहेत मोठ्या, त्यांच्या जो मासे आकर्षित होऊन तो किनारी येतो आणि त्यामुळे तो हल्ली एक घटना घडलेली की मालवण समुद्रकिनाऱ्यात याचा तारली माशाचा थव्यांचा पाऊस पडलेला होता, त्याचा तो परिणाम आहे। खरं तर तुम्ही मच्छीमार आहात, इथले स्थानिक आहात, तुम्हाला या समुद्रात हे वातावरण बघितलं काही बदल झालेले वाटतात काय? अजून तर तसं काय नाही। हे मान्सून पूर्व थोडंसं हे असतं की हे होणार आहे, मातीची घळ होणार आहे, पण अजून मान्सूनला थोडासा उशीर आहे। कारण मे महिन्याच्या 15 मेच्या नंतर मान्सूनच्या हालचाली सुरू होतात, पण तशी अजून या ठिकाणी हालचाल कुठली दिसत नाही आहे। फक्त पाण्याचा थोडासा करंट वाढलेला आहे, त्यामुळे कुठला अजून धोका निर्माण झाला नाही। फक्त मान्सूनच्या वेळेला जो अतिक्रमण होतं समुद्राचं आणि त्यावेळी बेल निर्माण होते, त्यामुळे हा समुद्रकिनारचा भूभाग वाहून जातो, त्यावेळी पावसाळी ह्याच्यात धोका निर्माण होतो या समुद्रकिनारी। नक्कीच। तर हे होते तोंडवळीतील समुद्रकिनाऱ्यावरील जे मच्छीमार आहेत ते होते, त्यांच्याशी आपण बातचीत केली होती। खरं तर ह्या समुद्राकडे जर आपण पाहिलं तर बघा, ही जी वाळूची लेवल आहे ती पूर्णपणे अशी खाली गेलेली दिसते आणि ही बाजू वरती झालेली दिसते। तर एकंदरीत समुद्राच्या अगदी किनारी आपण बघतो बघा, थोडं गढूळ पाणी दिसते आणि पलीकडे थोडं ते स्वच्छ अगदी निळभोर असं पाणी आपल्याला इथे पाहायला मिळते। म्हणजे कुठेतरी वातावरणात जो बदल झालेला आहे तो आपल्याला या समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अक्षय गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, मालवण तोंडवळी सिंधुदुर्ग।